वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पेज नंबर 31 वर ही सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. तर ती ॲक्टिव्हिटी आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहेत ते आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये लिहायचे. जसं की इथे लिहिलेलं आहे एक्स स्क्वेअर, एक्सची टर्म नाही आहे त्यामुळे 0 घेतलं आणि -4. ओके, 1 0 -4 म्हणजे ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 0 आणि सी ची व्हॅल्यू -4 हे दिलेलं आहे आपल्याला. आता आपण बाकीचे दोन सॉल्व्ह करूया. तर हे इक्वेशन कसं लिहिणार आपण? वाय स्क्वेअर 2y तिथे प्लस आहे. ओके, हा इकडे प्लस आहे तर +2y इकडे येऊन काय होईल? -2y आणि -7 इकडे जाऊन काय होईल? +7 इज इक्वल टू 0. तर वाय स्क्वेअरचं कोइफिशियंट काही नाही म्हणजे किती घ्यायचं? 1. तर ए ची व्हॅल्यू किती आली? 1. बी ची व्हॅल्यू म्हणजे वायचं कोइफिशियंट -2 आणि सी ची व्हॅल्यू किती आली? 7. ओके, त्याच्यानंतर इथे थर्ड इक्वेशन जे आहे ते एक्स स्क्वेअर प्लस 2x आणि तिसरी टर्म नाही आहे तर ती तिसरी टर्म 0 घ्या इज इक्वल टू 0. आता एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट काही नाही म्हणजे किती घ्यायचं? 1. एक्सचं कोइफिशियंट किती आहे ते? +2 म्हणजे 2 घ्या फक्त आणि तिसरी टर्म काही नाही म्हणजे आपण 0 घेतो. ओके, त्यामुळे ते 0 आलं इज इक्वल टू 0 पलीकडे आहे. तर अशा प्रकारे या ऍक्टिव्हिटीचं टेबल काय करायचं? कम्प्लीट करायचं.